तर नमस्कार मित्रांनो, तारीण या मालिकेमध्ये आलेला आहे मोठा ट्विस्ट. युवराज घरी आलेला असल्यामुळे पद्मिनीला खूप माज झालेला असतो आणि ती तारिणीला हवं तसं वागवत असते. पण तिच्या पुढे काय मांडून ठेवलं हे काय तिला माहीत नसतं. ती आता दयाकडे जाते आणि म्हणते, तुमच्या लेकाने आणि मोठ्या सोन्याने जगाला ओरडून ओरडून सांगितलं की माझा युवराज गुन्हेगार आहे. पण आता तो सुटलाय, मग माझा युवराज गुन्हेगार नाही हे पण त्यांनी जगाला ओरडून ओरडून सांगायला हवं. आणि आता ते काम तुम्ही करणार. दया म्हणतो, पद्मिनी सोड ना आता, आपला युवराज आलाय घरी. पद्मिनी म्हणते, नाही, मी आता कुणालाही सोडणार नाही आणि तुमच्या मोठ्या लेकाला आणि सुनेला तर नाहीच नाही. आता केदार पुन्हा चॅनलसमोर जाणार आणि माझा युवराज निर्दोष आहे हे सगळ्या जगाला ओरडून सांगणार. कौशिक येते आणि दया हेच कौशिकीला सांगतो. कौशिकी म्हणते, काका, काकू बरोबर बोलते, हे केदारला करावंच लागणार. ती आता केदारला बोलवते, त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणते, केदार, मला आता असं वाटतंय युवराज दोषी नाहीये, याची बातमी आपण करायला हवी. केदार आश्चर्याने बघायला लागतो. कौशिकी म्हणते, हे काम तू करावंस. आता केदारला काय म्हणावं तेच कळत नाही. दया म्हणतो, केदार, कौशिकी बरोबर बोलते. अरे, लोकांना पण कळायला हवं युवराज खांडेकर निर्दोष आहे आणि मला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्लीज नाही म्हणू नकोस माझ्यासाठी. पद्मिनी तारिणीला खूप सतवत असते आणि म्हणते, सुधारायची उत्तम संधी मिळाली तुझ्या नवऱ्याला. आता त्याने त्यात घोळ नाही घालवला म्हणजे मिळवलं. तारिणी म्हणते, काकू. पद्मिनी म्हणते, ही शेवटची संधी तारिणी आता जेजेला जाब विचारायला जाते आणि म्हणते, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी माझ्या घरच्यांसमोर युवराज भाऊजींविरुद्ध साक्ष दिली. पण युवराज तुमच्या ताब्यात असूनही आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही आणि तुम्ही त्याला असं अचानक सोडून दिलं. असं का घडलं? आता मात्र जेजीची बोलतीच बंद होते. ती तारिणीसमोर गप्प उभा असते. तारिणी म्हणते, मॅडम, मला तुमच्याकडून उत्तर हवंय. जेजे म्हणते, उत्तर द्यायला मी कुणाची बांधील नाही. तारिणी म्हणते, आमची बांधील नाही, पण या समाजाचे आहात, कारण त्यांच्यामुळे आपण इथे आहोत. त्यामुळे मॅडम, तुम्ही मला किती टाळलं तरी मी तुमच्याकडून उत्तर घेणार की युवराज अचानक सुटला कसा? सुटला की? आता जे तारिणीकडे बघायला लागते. तारिणी म्हणते, मॅडम, मी तुम्हाला माझ्या आईच्या ठिकाणी मानते आणि तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, माझी आई खूप प्रामाणिक होती आणि तिच्या चालीवर आता मी चालते. जेजेकडून तारिणीला समाधानकारक उत्तर मिळत नाही. ती आता घरी जाते आणि केदारला म्हणते, युवराज सुटलाच कसा? खरंच तो पुराव्याअभावी सुटला की काही वेगळं कारण होतं? त्याला कुणी मदत केली आहे का? त्याला बोलता करण्याचा तरी प्रयत्न केला गेला की नाही? केदार म्हणतो, प्रश्न तर मला पण पडलेत. तारिणी म्हणते, जे मॅडम ना? केदार आता हो म्हणून मानायला होतो. तारिणी म्हणते, ह्यावेळेस मी त्यांचं काही ऐकणार नाहीये. आत्तापर्यंत त्यांनी जे केलं ना, ते आपल्याला काहीच कळवलेलं नाहीये. टीम म्हणून त्यांनी आपल्याला कधीच काहीच सांगितलं नाही. अचानक घरी येणं, मला साक्ष द्यायला लावणं, युवराजला अटक करून घेऊन जाणं आणि असं अचानक सोडून देणं. केदार म्हणतो, कदाचित त्यांच्यावर प्रेशर आलं असेल, नाहीतर असं का सोडतील ना त्या? तारिणी म्हणते, कुणाचं? याचंच उत्तर आपल्याला शोधून काढायचंय. केदार म्हणतो, त्यात मला ताईने बातमी करायला सांगितली आणि युवराज निर्दोष नाहीये हे असताना पण मी लोकांसमोर कसं सांगायचं? पण आता त्याच्यासमोर काही पर्याय नसतो आणि तो बातमी करतो. पण रागात येतो आणि सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, मला जे करायचं नव्हतं ना, तेच करावं लागलं. माझी काही इच्छा नव्हती हे करायची. माझ्याकडे जर परमिशन असती ना, मी जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं की युवराज खांडेकर. तेवढं डॉक्टर कामत म्हणतो, म्हणजे तू मनापासून नाही केलं? आतून तुला अजूनही असं वाटतं की युवराज हा गुन्हेगार आहे? इकडे युवराजला फोन येतो. फोनमधून अगदी भसाडा आवाज येत असतो, युवराज खांडेकर. युवराज घाबरून म्हणतो, कोण बोलतंय? तिकडनं आवाज येतो, वेळ आली की कळेल युवराज खांडेकर. डॉक्टर कामत केदारला म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टीपासून ना तू जरा लांबच राहा. युवराज हसून म्हणतो, खरंच गेम ना लेवलअप झालाय. युवराज, आता तुझी ना गुलाबच्या बापाशी भेट होणार आहे. जवळजवळ कामत केदारला धमकीच देतो. आता त्याला माहीत नसतं की तारिणी ऑफिसर आहे आणि युवराज तिच्या टीममधला. त्यामुळे कामतच्या धमकीने तारिणीने केदारला जे कळायचं ते कळून जातं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.